शत्रू फार प्रबळ आहे। मग तो शिरोलीकडचा असू दे किंवा बावड्याकरचा असू दे किंवा पेठेतला असू दे किंवा आपल्या नजीकचा कागलचा असू दे, पण शत्रू फार प्रबळ आहे। कदाचित गणपतीची कृपा असावी की कोल्हापुरातनं आमदार व्हायला पाहिजे म्हणून तो प्लॅटफॉर्म कदाचित तयार झाला असेल आणि राबून आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातनं, इंडिया आघाडीच्या माध्यमातनं जो काही फुगा होता, संविधान फोडणार, संविधान बदलणार, ध्रुवीकरण करणार, अशा पद्धतीचा जो काही फुगा होता मोदी साहेबांचा तो फोडला। त्याच्यामध्ये मला अभिमान आहे, आपल्या सगळ्यांचा खरीचा वाटा आहे की आम्ही संविधान बदलू दिलं नाही। मित्रांनो, आमदारकीचे सगळे क्लेम करतायत आम आदमी पार्टी शांत का बसले। सगळ्यांना माहीत आहे म्हणजे सगळ्यात मोठा जर लढा कुठं असेल तर कागल आणि दक्षिणमध्ये झाल्याची शक्यता आहे। कोल्हापुरात 1000 रुपये खड्डा पावती आम्ही माफ केली महानगरपालिकेतनं, ही आपली ताकद आहे, लक्षात घ्या। हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, किडनी विकार, श्वसन विकार, पॅरालिसिस, संधिवात यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, यूरो सर्जरी तसंच न्यूरो सर्जरी इत्यादीसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि सुसज्ज अतिदक्षता विभाग। महालक्ष्मी हेल्थकेअर सेंटर संचलित सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। नियोजन करण्यासाठी खूप गडबडीत झालं सगळं। 26-27 तारखेला आम्ही बसलो होतो आणि कुठंतरी आपल्या सगळ्यांची व्यथा वर पोचवायची, कारण प्रत्येकजण उठून मला फोन करतोय, प्रत्येक मित्र फोन करतोय, आमदारकीचे सगळे क्लेम करतायत आम आदमी पार्टी शांत का बसले। उत्तरमधनं क्लेम येतोय, दक्षिणमधनं क्लेम येतोय, प्रत्येक पक्षाचा। कागलमध्ये तर राजकीय चर्चा कशा पद्धतीची रंगली तुमच्या सगळ्यांना माहीत आहे। म्हणजे सगळ्यात मोठा जर लढा कुठं असेल तर कागल आणि दक्षिणमध्ये झाल्याची शक्यता आहे। ग्रामीण भाग असू दे, शिरोळ मतदारसंघ असू दे, तर प्रत्येक ठिकाणी ही राजकीय चर्चा चालू असताना या चर्चेतनं आपण बाहेर राहणं योग्य वाटलं नाही, म्हणून हा कार्यकर्ता मेळावा आपण आयोजित केला। या मेळाव्याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं म्हणणं दिल्लीपर्यंत पोचवणं आणि प्रॉपर पद्धतीनं पोचवणं, याच्यासाठी मग कार्यकारी अध्यक्ष आपले आहेत, त्यांना बोलवलं। तुम्ही या कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्या आणि मग मिळून आपण दिल्लीला जाऊ, आपली भूमिका मांडू आणि मग दिल्लीवरनं जो काही निर्णय होईल त्याच्या संदर्भात आपल्याला पुढची दिशा ठरवता येईल। या कार्यक्रमासाठी 4 दिवसापासून राबलेली आहे, खास करून कोल्हापूरची सगळीच टीम। नावं घेणं योग्य होणार नाही, कारण एखाद्याचं नाव राहिलं चुकून तर मात्र मग किरकोळ नाराजगी होते। आज 2 दिवसापासून एक अनुभव सांगतो तुम्हाला, एक छोटासा। जे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पहिल्यांदा आम्ही दसरा चौकामध्ये मोठं बॅनर लावलं होतं, तुम्ही बघितलं असेल सगळ्यांना। धाडस नव्हतं तरीसुद्धा जाऊ दे म्हटलं आणि चुकून किंवा त्या फ्लेगची साईज बघितली, कार्यकर्त्यांच्या फोटोची साईज बघितली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या खिशाची साईज बघितली, तर जेवढं झेपल तेवढ्या कार्यकर्त्यांचे फोटो लावायचा प्रयत्न केला। त्याच्यातनं काही कार्यकर्त्यांचे फोटो लावायचे राहून गेले। त्याच्यामुळं मला एक 2-3 फोन आले, साहेब आमचा पण फोटो पाहिजे होता। मला इथं तुमच्यासमोर नम्रपणे सांगायचं आहे मित्रांनो, दुजाभाव इथं काहीच नाही आहे। ज्यांचे फोटो फ्लेक्सवर आहेत ते फ्लेक्सवरच राहणार, ज्यांचे फोटो लागले नाहीत ते माझ्या हृदयात राहणार, हे मात्र नक्की मित्रांनो। मग हृदयात राहायचं का फ्लेक्सवर राहायचं हे आता तुम्ही ठरवून घ्या। ज्याला हृदयात पाहिजे त्यानं फ्लेक्सवरचं नाव काढायचं नाही कधी, म्हणजे फ्लेक्सवर आहे त्यानं म्हणायचं नाही तुझ्या हृदयात आम्हाला जागा दे। तर छोट्या छोट्या गोष्टी असतात। आपण ज्या पद्धतीनं राजकीय काम करायला उतरलोय, तर या राजकीय काम करत असताना या छोट्या गोष्टी आपण थोड्याशा बाजूला ठेवूया, कारण शत्रू फार प्रबळ आहे। मग तो शिरोलीकडचा असू दे किंवा बावड्याकरचा असू दे किंवा पेठेतला असू दे किंवा आपल्या नजीकचा कागलचा असू दे, पण शत्रू फार प्रबळ आहे आणि याला मात करण्यासाठी गेले 3 ते 4 वर्षापासून आपण प्रयत्न करतोय। तुम्ही आठवून बघा, कोल्हापूरमध्ये साधारणपणे 3 ते 4 वर्षापासून अगदी जीवाची बाजी लावून आपण प्रत्येक काम हाताळण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये मग टिप्पर चालकांसाठी मिळवलेलं किमान वेतनाचा लढा असू देत, रिक्षावाल्यांसाठी भरघोसाचं इन्शुरन्समध्ये 5000 4000 अशा पद्धतीचं डिस्काउंट असू दे, आमच्या
महिला भगिनींच्या हाताला काम मिळावं म्हणून शालेय पोषण आहारच्या ज्या बचत गट आहेत त्यांच्यासाठी उभा केलेला लढा आणि त्यातून मिळवलेलं काम आणि या सगळे प्लॅटफॉर्म सांभाळत असताना आता नुकतंच जे तुमच्या सगळ्यांना परिचित असलेलं काम असेल की कोल्हापूरमध्ये आजपर्यंत कुठल्याही पक्षानं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी काम केलं नव्हतं. त्यांचा एकच अजेंडा असायचा, एका केबिनमध्ये बसायचं, मंडळाची पोरं येणार, पावती फाडणार, त्या मंडळाची ताकद किती त्याच्यावर त्या पावतीवरची किंमत असायची. हे आमच्या लक्षात आलं की अशा पद्धतीचा जो मूळ मुद्दा सोडून वेगळ्या पद्धतीला जे वळवायचं काम चालू आहे ते कुठेतरी थांबवायला पाहिजे. म्हणून मग आम्ही सगळ्या मंडळांसाठी संयुक्तिक असं ज्या ज्या मंडळांचा मांडव आहे आणि मांडवाला खड्डा मारला जाणार नाही याची काळजी घेतात अशा सगळ्या मंडळांसाठी कोल्हापुरात 1000 रुपये खड्डा पावती आम्ही माफ केली महानगरपालिकेतनं. ही आपली ताकद आहे, लक्षात घ्या. या माध्यमातून कोल्हापूरच्या प्रत्येक मंडळांमध्ये जायचा आम्हाला प्लॅटफॉर्म तयार झाला. हे अतिशय, कारण असं वाटायचं की कुठलीही निवडणूक असू दे, महानगरपालिका, लोकसभा आणि त्यानंतर आमदारकी असेल, मंडळांशी कनेक्ट कसं व्हायचं आणि त्याचं उत्तर आपल्याला या सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये आपल्याला मिळालं. कदाचित गणपतीची कृपा असावी की कोल्हापुरातनं आमदार व्हायला पाहिजे म्हणून तो प्लॅटफॉर्म कदाचित तयार झाला असेल. आणि या कामावर आपल्याला समाधान मानता कामा नये. अजून बरंच काम करायचं आहे आपल्याला. अजून बघा, प्रत्येक व्यक्तीची, इथं बसलेला असू देत, बाहेरचा असू देत, दर 20 वर्षानंतर त्याची गरज वेगळी असते. तसं कोल्हापूरची सुद्धा दर 20 वर्षानंतर, म्हणून सरकार काय करतं, 20 वर्षानंतर डेव्हलपमेंट प्लॅन करायचा प्रयत्न करते. डेव्हलपमेंट प्लॅन करायचा आणि त्या पद्धतीनं कोणत्याही शहराची एक चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट करायची अशी भूमिका सरकारची असते. 20 वर्षापूर्वीचा किंवा त्याच्या आधीच्या 20 वर्षापूर्वीचा जर डेव्हलपमेंट प्लॅन कोल्हापूरचा बघितला तर डेव्हलपमेंट प्लॅन पेपरवर आहे पण प्रत्यक्षात झालेलं नाही. हे कुठंतरी आपल्याला आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून, आपल्याला अजेंड्याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जाऊन सांगावं लागेल की जर डेव्हलपमेंट आपल्याला करायची असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. मित्रांनो, 20 वर्षापूर्वी, कदाचित 40 वर्षापूर्वी या पार्किंगची गरज कोल्हापूरमध्ये नव्हती, कारण गाड्यांचं प्रमाण कमी होतं. 4 व्हीलर क्वचितच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे असेल, 2 व्हीलर काही जणांकडे असेल. पण आता परिस्थिती बदलली. प्रत्येक घरात 2 व्हीलर, प्रत्येक घरात 4 व्हीलर. मग गाड्या लावणार कुठं? गाड्या रस्त्यावर. आणि मग रस्त्यावर प्रवास करणारा माणूस तो मात्र धडकतोय, तो मात्र तडतोय आणि तो मात्र ट्रॅफिकमध्ये जाम होतोय. हे कुठंतरी जर आपल्याला थांबवायचं असेल तर 20 वर्षानंतरचा डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे, त्याची अंमलबजावणी कोण करणार, त्याच्यासाठी निधी कोण उभा करणार, असा व्यक्ती आम्हाला आमदार म्हणून या कोल्हापूर शहरातनं, या कोल्हापूर जिल्ह्यातनं पाहिजे. ही भूमिका सांगण्यासाठी, लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपला कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. मित्रांनो, आपण बघितलं 2024च्या लोकसभा निवडणुका झाल्या. भारताचं संविधान टिकायला पाहिजे म्हणून खरं तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र काम केलं. एकच अजेंडा होता, भारताचं संविधान टिकायला पाहिजे. जो कोण मोडायचा प्रयत्न करेल त्याला मोडल्याशिवाय राहणार नाही, अशी आम आदमी पार्टीने शपथ घेतली होती. म्हणून आपण महाविकास आघाडीमध्ये होतो. महाराष्ट्रभर राब माणसं राबली, महाराष्ट्रभर. कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तितक्याच ताकदीनं माणसं राबली असतील. म्हणजे पदरमोड केली, पदरचे पैसे खर्च केले, पदरची जेवणं, वेळ जो अत्यंत बहुमोल आहे, ज्याला या सिस्टीममध्ये बहुमान म्हणून ओळखला जातो, असा वेळ आपण खर्च केला आणि राबून आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून, इंडिया आघाडीच्या माध्यमातून जो काही फुगा होता, संविधान फोडणार, संविधान बदलणार, ध्रुवीकरण करणार, अशा पद्धतीचा जो काही फुगा होता मोदी साहेबांचा, तो फोडला. त्याच्यामध्ये मला अभिमान आहे, आपल्या सगळ्यांचा खरीचा वाटा आहे की आम्ही संविधान बदलू दिलं नाही. मित्रांनो, पण आता वेळ आली, आता वेळ आली. इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण संविधान वाचवण्यासाठी लढा उभा केला होता. ते संविधान राबवण्यासाठी आता आपण स्वतंत्र लढायला पाहिजे, असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. मित्रांनो, आणि तेच आपण मानणं अत्यंत गरजेचं आहे. कदाचित वरिष्ठ लेवलला निर्णय होतील, चर्चा होत असतील, पॉझिटिव्ह चर्चा होत असतील. आणि आजपर्यंत जशा पद्धतीनं आपण आपल्या पक्षावर विश्वास ठेवून पुढे आलोय, मग उत्तरची पोटनिवडणूक असू दे, दुर्दैवानं महापालिका अजून लागलेली नाही आहे,
पण उत्तरच्या निवडणुकीमध्ये जशा पद्धतीनं पक्षानं आपल्याला सांगितलं तशी भूमिका घेऊन आपण गेलो. तसंच वरती जी काही चर्चा होत असेल तिथं आपण आपली भावना पोचवावी की बाबा कोल्हापूरमध्ये फक्त एक नाही, आम्ही कोल्हापूरमध्ये 5 विधानसभा आयडेंटिफाय केलेत साहेब, की जिथं आम्ही मोठ्या ताकदीनं लढवू शकतो, जिथं आपला पक्ष आपण घराघरापर्यंत पोचवू शकतो. कोल्हापूर उत्तर असू देत, कोल्हापूर दक्षिण असू देत, कागल असू देत, आपलं शिरोळ मतदारसंघ असू देत, हे 4 ते 5 मतदारसंघ आपण चांगल्या पद्धतीनं लढवू शकतो. सक्षम उमेदवार आणि त्याचबरोबर त्या उमेदवारांचं स्वतःचं आणि पार्टीबद्दलचं असलेलं वलय आपल्याला सातत्यानं तिथं जाणवून दिसेल. आणि हे लढायला पाहिजे. लढायला का पाहिजे? कारण प्रश्न राजकीय आहे, म्हणून उत्तर सुद्धा राजकीयच शोधायला पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, जर प्रश्नच जर राजकीय नसता तर कदाचित आपल्याला हा लढा उभा करायची गरज लागली नसती. मी अत्यंत जाणीवपूर्वक आणि अत्यंत गांभीर्यानं सांगतो प्रश्न राजकीय काय. कारण जर तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये आत्ता जर फिरला तर प्रत्येक ठिकाणी बोर्ड दिसेल तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी एखाद्या ठिकाणी 2 कोटी निधी खर्च केला, दुसरा म्हणतोय मी 25 कोटी खर्च निधी खेचून आणला, तिसरा म्हणतोय मी 35 कोटी खर्च निधी केलेला आहे, आमचा एक पट्ट्या म्हणतोय की 100 कोटी आम्ही रस्त्यासाठी आणले. हे आपल्याला हिशोब लोकांना सांगावं लागेल. मित्रांनो 100 कोटी ज्यांनी आपल्याला सांगितले त्यांनी आपली दिशाभूल केली, हे आपल्याला लोकांना सांगावं लागेल. कारण 100 कोटीचा हिशोब, वेळ कमी आहे तरी सुद्धा तुम्हाला 100 कोटीचा हिशोब सांगतो. ज्या लोकप्रतिनिधींनी आपल्याला सांगितलं की 100 कोटी आम्ही रस्त्यासाठी आणले त्याचा आम्ही हिशोब केला, साधारणपणे 18 कोटी टॅक्स गव्हर्नमेंटचा जातोय. 20% ज्यांनी मंजूर करून आणले त्याचे पैसे टक्केवारीमध्ये जातात. मित्रांनो 10% पालिका प्रशासनचे अधिकारी घेतात, 22 ते 23% महानगरपालिकेचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्याचं प्रॉफिट कमवतो. या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर राहतात फक्त 40 कोटी. 100 कोटी येणार आणि 40 कोटी खर्च करणार. मला इथं तुम्हाला सांगायचं आहे, आपण काबाड कष्ट करतोय आणि टॅक्स भरतोय सरकारचा. आमच्या डोळ्यासमोर जर मातीमोल पैसा होत असेल तर सहन करणार नाही, हे सांगायला आम्ही इथं उभा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला हे सहन नाही करायचं. आमचा अरे काबाड कष्ट करतोय आम्ही. मगाशी उत्तमने उदाहरण सांगितलं प्रसादचं, 5:15 वाजता उघडते. आमचे समीर लतीफ असतील, प्रति नगरसेवक म्हणून त्यांची भागामध्ये ओळख आहे. अशी खूप उदाहरणं देता येतील. प्रति नगरसेवक काय जर भागात झालं तर पहिला फोन समीर लतीफला असतोय, काय झालं. आणि ते मला अभिमान आहे या सगळ्यांचा, कारण एका फोनवर त्यांचे प्रॉब्लेम सुटतात. म्हणजे एकानं पोस्टर लावलं होतं कोल्हापुरातल्या नगरसेवकानं, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, ते त्याला लागू झालं नाही, करा आपल्याला लागू झालं अशी म्हणायची पाळली. एक कॉल आणि आम आदमी पार्टीचा प्रॉब्लेम सॉल्व अशा पद्धतीचं. त्यामुळे ही जी काही आपली भूमिका आहे ही बघ्याची भूमिका नसून ही राजकीय भूमिका आहे. कारण आम्हाला हे संपवायचं आहे. आम्हाला संपवायचं ही टक्केवारी, आम्हाला संपवायचं ही भ्रष्टाचार, आम्हाला संपवायचं ह्या बेरोजगार, आम्हाला संपवायचा ह्या माता भगिनींवर होणारा अत्याचार. आणि म्हणून आम आदमी पार्टीनं शेड्डू ठोकावा. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये, फक्त कोल्हापूर म्हणत नाही मी तुम्हाला मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक तिसरा पर्याय उभा करून, राजकीय पर्याय उभा करून चांगल्या पद्धतीनं सगळ्याच राजकीय प्रश्नांना आव्हान द्यावं असं चिंतन करणारं असा प्रस्ताव आपण दिल्लीकडे न्यावा. आणि त्याच्यावर तुमच्या गोपालभाईंच्या, दीपक सिंगलांच्या, संदीप पाठक यांच्या सहीनं त्याच्यावर मोहर उमटावी अशा पद्धतीचा उद्देश आज आम्ही सगळी, अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही सगळी तुमच्यासमोर ठेवतोय. मित्रांनो जाता आता मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काय आहे. मी त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण देईन मित्रांनो. आमच्या गावातच एक शेतकरी होता. त्या शेती करणारा माणूस भोळा बाबडा म्हणू शकतो आपण, मागं कुटुंब आहे, पण घरची जबाबदारी या निसर्गाच्या चक्रामुळे पेलता येत नाही. जे काय खिशात राहत आहे ते राजकीय लोक घेऊन जातात, टॅक्सच्या माध्यमातून भरायला लावतात, पाणी बिल, लाईट बिल, शाळेचा खर्च. अत्यंत परिस्थितीनं गांजलेला माणूस, अशी त्याची उदाहरणं आपल्याला देता येईल. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलगा उठते, वही घ्यायला पैसे मागते, मुलगी उठत्या ड्रेस घ्यायला पैसे मागतात, शाळेचा गणवेश घ्यायला पैसे मागतात. कंटाळलेला एखादा माणूस जसा असतोय तशी परिस्थिती झाली. दुसऱ्या दिवशी उठला, कासरा घेतला आणि शेतावर गेला. म्हटलं असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि ज्या वेळी त्यानं तो फास अंगावर लावून घ्यायचा प्रयत्न केला
त्यावेळी त्याचा बैल हंबरला, लक्षात घ्या. मुक जीव आहे ते, त्याला समजलं की माझ्या मालकाला काहीतरी घात होणार, माझा मालक काही ना काहीतरी गडबड करतोय. ते हंबरायला लागले, दावा तोडला आणि त्याचं पाय चाटले. त्याला जाणीव झाली मला आत्महत्या करून चालत नाही, मला मागं फिरून चालत नाही, मला उलटं उतरावं लागेल. माझ्या कुटुंबाला, माझ्या समाजाला आणि माझ्या या सगळ्या लोकांनी जे माझ्यावर प्रेम केले त्या सगळ्यांना उतरून आपण उत्तर द्यावं लागेल, परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशी भूमिका घेऊन आत्महत्याचं भूत तिथंच गाडून ते जसं घरात आलं, तसंच मला या सगळ्या तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की एक कुटुंब प्रमुख म्हणून, कारण गेले 8-10 वर्ष आपण सगळी सातत्यानं काम करत असताना एक कुटुंब प्रमुख या नात्यानं मला सांगायचं आहे, आम आदमी पार्टीनं उमेदवारी देईल. आम आदमी पार्टी उमेदवारी कदाचित महाविकासमध्ये गेली तर आपण हक्कानं घेऊ. आपण इंडिव्हिज्युअल लढायचा प्रयत्न करूच, पण निर्णय होतोपर्यंत आपण गडबड करायला नको. निर्णय जोपर्यंत होईल त्या दिवशी आपण पुढचा निर्णय घेऊ किंवा आपल्याला पुढे काय करायचं आहे. आणि मला एकच शब्द तुम्हाला द्यायचा आहे, जसं त्या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचं भूत डोक्यातनं काढलं आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी परत आला, साथ द्यायची शपथ घेऊन परत आला, तसंच मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, जोपर्यंत आयुष्याचा शेवटचा श्वास असेल तोपर्यंत आम आदमी पार्टीचं तुमची साथ कधीच सोडणार नाही. अशा पद्धतीची भूमिका, भले ते तिकीट मला मिळवू देत किंवा कदाचित काही मजबुरीच्या माध्यमातनं काही चुकीच्या पद्धतीनं किंवा वेगळ्या पद्धतीनं झालं तरी सुद्धा आपण एकमुखानं पार्टीशी आपण राहू, एकमुखानं आपण पार्टीचा प्रचार करू. जिथं जिथं 10 पैकी आपल्याला 2, 4, 5 जिथं जिथं जागा मिळतील आपण हट्टानं जागा घेऊन लढणारच आहोत. संदीप पाठकजींनी सांगितलंय आपल्याला 288 पैकी काही जागा लढवायच्या आहेत. 288 झाले तर 288 जागा लढायच्या आहेत. यापैकी कुठल्या जागा पदरात पडतील त्या घेऊया आणि मोठ्या ताकदीनं राजकीय आव्हान पेलून आपण आमच्या पुढच्या लढाईला सुरू करूया. फक्त जाताना एकच मला तुम्हाला विनंती करायची आहे, नुसतं लढून, नुसतं भाषणबाजी करून किंवा नुसतं विचारानं आपण कुठली लढाई जिंकू शकत नाही. प्रिपेअर करायला पाहिजे. त्यामुळं बूथचं प्लॅनिंग असू दे, प्रचाराची यंत्रणा असू दे, घरटी जाऊन आपला अजेंडा पोचवायचा असू दे, या सगळ्यामध्ये जर तुमची तयारी असेल तर आपण 5 ते 6 सीटावर जागा लढू शकतो, अशी आपणही त्यांना खात्री देऊ. समजा हे जर होणार नसेल तर मात्र लढून उपयोग होणार नाही, सुदर्शननी सांगितल्याप्रमाणे. पण मला माहीत आहे कोल्हापूरनं एकदा अंगाला तेल लावलं, एकदा लंगोट बांधला की पट्ट्या कुठलाही पुढचा पैलवान असू दे मागं हटत नाही, हे मला माहीत आहे. आणि कोल्हापूर यावेळी सुद्धा मागं हटणार नाही अशी सगळ्यांना ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद.